झाली बाई रांगोळी. अशी खाल्ली माय कल्ला करीन काय हो ही बाई. या बाईले माहिती विचारलं बी नव्हतं की रांगोळी घालू की नाही घालू. आता मला घरची सवय. मला इथं हे रांगोळी दिसली, कलरची रांगोळी दिसली, पांढरी रांगोळी दिसली, माय मनच नाही मानलं. म्हटलं काय माय सुना सुना अंगण म्हणून घातली बापा. कल्ला केला तर सांगून देईन की बाई राहू दे आजच्या दिवस सकाळून नाही काढीन. आता स्टँडर्ड लोक माय रांगोळी घालतात नाही घालत दारात नाही. जाऊ दे दिली बाई माय घालून. अशी दिली आपल्या जुन्या पद्धतची. आता नवीन पद्धतची पोरी सोरी घालतात माय. आता माया सुनाच भल्ल्या तऱ्हेच्या रांगोळ्या घालतात. पण मला काही येत नाही बाबा तशी. ही आपली साधी सोधी येते. आता खरं तर सुना आल्यापासून मला रांगोळी घालायचं कामही पडत नाही, त्याच घालतात. पण आता माया मनच नाही मानलं. रांगोळी दिसली तर दिली बाई माय घालून अंगणात रांगोळी. साजरी दिसू राहिली पण तेवढ्यानं कसं अंगणाले शोभा आली. मावशी काय करताय तुम्ही इथं? नाही आता नाही काही नाही हो बाई. रांगोळी घालत होती. म्हटलं मला या झाडापाशी की रांगोळीच्या डब्या दिसल्या. माय मनच नाही मानलं. म्हटलं घाला. आता ते मला घरची सवय आहे ना त्याच्याने मी काही रांगोळी मध्ये म्हणजे तेच सुना अंगण असली मला गमतच नाही. असं वाटते आपलं यार प्लस काय तुला नाही पटत वाटते. ते दारात काही मला कधी रांगोळी दिसली नाही. आजच्या दिवस राहू दे. आता मी घातली तर उद्या काही नाही घालणार मग मी. तसं मध्ये काही एवढी येत नाही म्हणा. खास अशी जुन्या पद्धतीची घातली म्या. माय तुला राग आला काय व? अरे नाही नाही मावशी राग कशाच येणार आहे. वा मावशी खूप सुंदर रांगोळी घातली तुम्ही. माझी आई पण अशीच घालते आणि मी नाही घालत. म्हणजे कसं मी म्हणजे गुरुवारी सोमवारी किंवा असं काही समजा सणवार असले तर मी विशेष दिवसावर रांगोळी टाकते दारात. रोज नाही होत ना माझं. मला वाटतं तुला रागच आला काय. नाही वा आता माय विचार सांगतो तुले तसं ती मर्जी. पण तुला सांगू काय अस्मिता रोज की दारात रांगोळी घातलीच पाहिजे बाई. म्हणजे कसं ते आपले संस्कारच आहेत. दारात रोज रांगोळी असली की जुने लोक असे म्हणतात की आपल्यावर कोणतं संकट आलं की नाही की ते रांगोळीवर चाललं जाते. म्हणजे दारातच राहते संकट, ते घरात येत नाही असं म्हणतात. रांगोळी घातलीच पाहिजे. तेवढ्यानं कसं साजरं वाटते. पाय बरं तेवढ्यानं कसं साजरं वाटून राहिलं तुझ्या अंगण. आता नाहीतरी 5 मिनिटाची ओळखीकच घाला. एवढी मोठी नाही व इथं बसली मी घालत. ओळखीकच घाला. रांगोळी जरूर घातली पाहिजे. आता तुला एक सांगू काय माया सुना आल्यापासून माई बी सवय मोडून गेली. माया सुनाच घालतात बरं. 3 सुना आहेत मला. हे साऱ्यात लाईनी आहे. त्या 2 बी घालतात. इले बी येते म्हणा. पण आता मग मला दिसली बाई माय घातली. नाही मावशी माझी आई पण सांगते मला. असं पण मी नाही का म्हणजे एवढं लक्ष देतच नाही. पण खरंच छान मी रांगोळी टाकली आणि याच्यानंतर खरंच मी पण रोज रांगोळी टाकत जाईन अंगणात. धन्यवाद खरंच. मला राग बिग नाही येत बरं. तुम्ही वयानं माझ्या आईसारख्याच आहे आणि मोठ्यांचं ऐकलंच पाहिजे. मोठ्यांकडून काहीतरी शिकायलाच मिळते. खरंच तुमचे किती छान विचार आहे, किती छान संस्कार आहेत. म्हणून किशोर एवढा चांगला आहे ना. आईची एवढी चांगली असल्यावर लेकरं चांगले होणारच आहे आपोआप. बरोबर आहे. किशोरकडे जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं होतं ना त्यावेळेस मला असं वाटलं होतं की म्हणजे हा काहीतरी म्हणजे माझ्या भावासारखाच वाटला होता मला. म्हणजे मला वाटलंच होतं की हा खूप छान फॅमिलीतला आहे. कारण माझा पण लहान भाऊ किशोरच्या बरोबरचाच आहे. तर खरंच खूप छान संस्कार आहेत. माझ्या आईचे पण असेच संस्कार आहेत मावशी. तुम्हाला बघितलं की मला माझ्या आईचीच आठवण येते. खूप छान आहे तुम्ही. आता खरंच मावशी मी खरंच रोज रांगोळी टाकत जाईल. खरंच रांगोळी टाकायलाच पाहिजे रोज. आवडले मला तुमचे विचार आणि तुमची रांगोळी पण आवडली. मावशी दारात काय बसल्या चला ना घरात चहा करते ना. असं काय हो बाई आता असं नाही. आताही व चहा राहू दे. आताच घेतला चहा. चहा घेतला आणि मग काय इकडे आली म्हणजे ती राहिली ती उठायची. मीच उठली. मला कसं सकाळून उठायची सवय आहे ना. उठली चहा घे केला आपला पहिला. आता 2 जण करतील त्याचा तीन पेतीन. मला काही गमत नाही बाई इथं. आता 2 दिवस राहतून चालली जातो तिकडे बाई. माया मग चांगलं भरलं घर आहे ना. 2 सुना 2 पोरं लगेच नाच झाली मला. हो आताच ना दात नाही महिन्याभराची होईन. आता झाली नाही अजून महिन्याभराची. 3 हप्त्यात झाली. ते नाव घेऊ ठेवलं तिचं. चांगलं आहे. आता या नोकरीच्या दूर दूर राहा लागते याला पोराले. एवढं काही गमत नाही बाई मला इथं. आता इले आनंद नव्हतं मला. आता चालली मी घरी. हो का मावशी थांबून जा ना. तुम्ही आता मलाही करमते. येत जा दुपारी बसायले. माझे मिस्टर ऑफिसला जातात, पोरं शाळेत जातात, मग मी एकटीच असते घरी. आता काय माय मी 2 दिवस मग चालली. बाय कामात दिवस जाते मग झोपतो. तिच्या आईच्या घरी जाणं नाही झालं. आता तिच्या आईच्या घरी जाऊ म्हटलं. तिच्या आईनं बोलावलं. पाहुणचार करतो म्हणते तिची आई. तिच्या आईनं बोलावलं. एकदा तिच्या आईच्या घरी जायला लागेल मग चालली जाईन मी घरी. हो का मावशी चला ना मावशी. थोडासा चहा घ्या ना, अर्धा कप. दूध घ्या नाही तर कॉफी घ्या, काही पण घ्या. चला ना घर तर पहा माझं. माय काय व काही त्या घरच्या पोहाशी ना माझ्या घरी लेकरं असतील मग ना दुपारी. मग काय होते मावशी चला ना. काही नाही होते. रूममध्ये झोपलेले आहेत बेडरूममध्ये. पोरं शाळेत गेले. चला
सांग माय कानाला लावून राहिली. चाल. आई कुठे गेली? आई आहे? आई, मला लवकर जायचं ऑफिसला आज. आणि आई कुठे टाइमपास करून राहिली? मी रात्रीच आईला बोललो होतो मला लवकर जायचं आहे. काय बसली का नाश्ता करत काय माझ्यासाठी? चहा पण दिला नाही अजून मला. ए आई, आई ग, आई. हे घ्या चहा. म्हणजे हे घ्या चहा. आई कुठे गेली? आई त्या ताईकडे गेल्या. त्या ताई नाहीत काय, ज्यांचं घर आहे त्या ताईकडे गेल्या. आई तिथे रांगोळी काढत होत्या. बहुतेक आता आतमध्ये गेल्या वाटते. ताईनं बोलावलं असेल घरात. तर आई सांगून गेल्या होत्या मला तुम्हाला चहा द्यायचा. तर हे घ्या चहा. आईंचा झाला चहा. आईला माहित आहे ना की मला रोज सकाळी चहा लागतो म्हणून, तरी आई चालली गेली. अरे मग मी आहे ना घरामध्ये. तुम्ही तर असं वागून राहिले या घरामध्ये कोणीच नाही आहे. आई तुम्ही दोघंच राहता. मी पण राहते ना या घरामध्ये. मला नाही पाहिजे चहा. आणि हॉटेलला भांडले नाहीत म्हटलं. हॉटेल आहेत म्हटले या दारव्यामध्ये. मी बाहेर घेऊन घेईन चहा. किशोरजी तुम्ही असं काय करताय? किशोरजी तुमचं डोकं दुखी चहा नाही घेतला की तुम्ही इतका राग का बरं काढताय? मी फक्त चहा बनवला. घ्या ना चहा. नाही पाहिजे मला. कळत नाही का तुला? किशोरजी किशोरजी चहाची नाट लागत असते. किशोरजी बाई किशोरजी गेले ऑफिसला. आई पण वेळेवर कुठे गेल्या काय माहित. आणि आई मला म्हणतात तू किशोरसोबत बोल बाई, किशोरसोबत बोल बाई. किशोरजी माझ्याशी बोलायला तयार नाही, माझ्याकडे पाहायला तयार नाही. मी त्यांच्या मागे मागे फिरणार आहे का? पहिलेच तर माझ्यामध्ये खूप इगो आहे. पण मी जाऊ द्या बुवा. थोडंसं माझा राग कमी केला. पण हे जास्तच करून राहिले. पण आता मी माझा राग किती कमी करायचा प्रयत्न करते. ठीक आहे मी भांडले, ते पण भांडले माझ्यासोबत. मग मी एकटीने त्यांना हे करायचं का? कसं काय ते समजून नाही राहिलं मला कसं वागायचं त्यांच्यासोबत. अरे बाई तेजू. अरे पप्पा, पप्पा तुम्ही या ना. बाबा हे काय आलं तुम्ही? बाई हिच्यात किराणा आहे बा. ती आईनं सांगितलं होतं मला. पण काही भाजीपाला येते आहे. घे. अरे पप्पा हे तुम्ही कशाला आणत बसले? तसं पण आज माझ्या सासूबाई जाणार होतो मार्केटमध्ये. आम्ही आणत होतो. जाऊ दे ना बाई. तर मी आणलं काय तुम्ही आणलं काय? हा जाऊ दे. ती आईनं सांगितलं मला मला तिच्या घरी काही नाही आहे तर जसं सगळं देऊन द्या मला. तेल गेला याच्यात. काही लागेल तर मग जा तुम्ही. पाहुणे गेले का ड्युटीवर? आणि ते सासूबाई? हो पप्पा ते गेले ड्युटीवर. आणि माझ्या सासूबाईने का त्या घर मालकीन ताईकडे बसलेले आहेत. देऊ का आवाज? नाही बसू दे. हा बाय फक्त आज जेवण आपल्याकडे आहे. तर स्वयंपाक करू नको आज. आज जेवण आपल्याकडे आहे. दोघी जणी चालले या मग जेवायला. मी जातो आता घरी. मला ते आईनं श्रीखंड सांगितलं आणि काही भाजीपाला सांगितलं. तर घरी भाजीपाला न्यायला लागते. स्वयंपाक करून राहिली ती. तर तुम्ही सगळेजण आणि पाहुणे संध्याकाळी येतील तर मग पाहुणे तिकडच बोलवू. हो का पप्पा? बरं चालते ना. हो येऊ ना आम्ही मग. हो बाई ये मग. ती आई फोन करतेस म्हणा अजून एकदा. मग पाहुणेला फोन लावून दिला तर पाहुणे म्हणत मी ऑफिसमध्ये हो. संध्याकाळी पाहू म्हणत मामाजी. असे म्हणत बा. असे म्हणे का पप्पा ते संध्याकाळी पाहू? असं नाही म्हटलं का हो येतो म्हणून? नाही तसं काही म्हटलं नाही त्याईनं. तसं नाही म्हटलं बा. काहून जाऊ दे. येतील ना पाहुणे येतील. हो का पप्पा? पप्पा चहा तर घ्या. नाही ना बाई मला उशीर होते ना बा. तुला माहिती आहे मी जास्त चहा घेत नसतो. आणि ठेवूया थैली. येतो मग मी. बरं पप्पा ठीक आहे. पाहिलं किशोरजी किती हे कडा. माझे पप्पा किती प्रेमाने वागून राहिले. मी पण किती प्रेमाने वागून राहिली. पण तरी किशोरजीचा राग नाही गेला. किती भाव खाऊन राहिले किशोरजी. एवढा भाव खाणं चांगला आहे काय? खूपच भाव खाऊन राहिले. चांगलं वाटते का की समोरचा माणूस आपल्यासोबत प्रेमानं बोलते. अरे ठीक आहे माझा राग आहे तुम्हाला तर माझ्याशी इकडे वागा. माझ्या मम्मी पप्पांना काय केलं त्यांच्यासोबत तर प्रेमानं वागा. माझं किती मन दुखून राहिलं. त्यांच्यासोबत किती खराब वागून राहिले किशोरजी. किशोरजीला शोभून नाही राहिलं. पण हे काय खूपच हे करून राहिले. खूपच भाव खाऊन राहिले. चल बाई मी आईला बोलवून आणते. आईला म्हणते आपल्याला तिकडे जावं लागते. मस्त आहे व साजरं आहे बाई तुझं घर अस्मिता. लय साजरं आहे. जशी तू साजरी आहे तसं घरी ते साजरं ठेवलं. वापर चकाचक आहे मस्त. मस्त. जसं नाही की वर तू गोरी गोरी आहे तर घरी मस्त चकचक ठेवलं. नाही तर काही काही बाया फक्त वरूनच गोऱ्या गोऱ्या असतात. आणि वापर भला त्याचा खराब असते बापा. नाही मावशी माझ्याकडे मावशी मेड वगैरे कोणी नाही आहे. म्हणजे कोणी कामाला बाई वगैरे नाही आहे. मी सर्व एकटी हातानेच करते. माय बापा चांगलं आहे ना. हा बाय मी तर म्हणतो लय साजरं आहे. आपल्या हातानंच कामं केली पाहिजे आपल्या घरात. आता तुम्ही जवान पोरी आहे ना व तुमचं काय वय झालं काय? आता आमच्यासारखीची गोष्ट अलग आहे. आमच्याच्यानं कामधंदा होत नाही. मग आम्हाला कोणाचा सहारा पाहिजे. पण तुम्हाला काय आहे तुम्ही करू शकता बाई है की नाही? तर मग तुम्हाला काय बाईनगी लावा लागते कामाला? उलट मी तर म्हणतो शरीर चांगलं राहते. आजकालच्या पोरी काय करतात माहिती काय? कामाला बाया लावतात आणि तिकडे लगे मग जिम लावतात. माय बाई व्यायाम करतात आणि त्याचे पैसे अलग भरतात. इले बी पैसे द्या कामवालेले लगे जिम बी लावा.
मग माय म्हणणं आहे, घरचे कामं घरी केले तर जिमला यायची गरज नाही पडत ना बाई व. आता पहिल्या काळात तर आम्ही किती खचाखच कामं करू. आता माय तुमचं बाई आमचं शिजर झालं, आमचं अमकं झालं, आमचं ढमकं झालं, आमचे तर बाई शिजरही झाले नाही, काहीच नाही काहीच नाही. असं होतं बाई पहिला काळ अस्मिता. आता सगळं ओल्लं काय बापा आहे. ते सारख्या मली बी पोरी आहेत बरं 2, म्हणजे मावशी भल्ली बडबड करते. 3 सुना आहे 2 पोरी आहेत मली. माया पोरी बाई भल्या शिष्ट आहेत अस्मिता, ते सारख्या नाही आहेत तुला सांगतो. असत ना माया पोरी, मी झाक नाही झाकत. माया सुना साजऱ्या आहेत स्वभावानं, पोरी भल्या शिल्लक पानाच्या आहेत माया. हो का मावशी? अरे वा, चांगला आहे मग, खूप मोठी फॅमिली आहे. काय मावशी, बोलण्या चहा झाला असता, तुम्ही चहाच नाही घेत म्हणते. माय नाही जात तुम्ही आता. पाय हो माय, बोलण्यात पाय माय लक्षच नाही. किशोरला लवकर जायचं होतं आज माया पोर आले. पायतून आता तू जाईन ड्युटीवर, मग तो आई करीन अजून. जातो मी आता. हा बस तू कर काम. आता बावटीन त्या घरचा आता काही चहा पाणी नाश्ता पाणी नाही, मग डब्बा द्यावा लागते काय वसंग का घरी जेवायला येतात. नाही मावशी, ते ऑफिसमध्ये खूप छान पोस्टर आहेत, त्यांना ऑफिसकडून जेवण असते सकाळी, संध्याकाळी मग घरी जेवतात. मग पोरांच्या टिफिनमध्येच मी माझ्या 2 पोळ्या शिल्लक करून घेत असते सकाळीच. माय बापा, मग तर लयच आराम आहे तुले. चांगला आहे. येतो बाई मग. पाय आली मला बोलायला. येऊनच राहिली होती व मी आता. हा ये ग तेजू ये. नाही आई चला ना घरी. हो, ते बाहेर रांगोळी काढली की नाही तर अस्मिता म्हणे घरात चला मावशी. बाई किशोर गेला की हाय व? गेला का ऑफिसात? ड्युटी आहे ना माही त्याची. तो मला कालच म्हणे की सकाळून नाही लवकर जायला लागते. आई गेले किशोरजी. आणि माझे बाबा आले होते, माझ्या भाजीपाला आणला, थोडंसं काही सामान आणलं, किराण्याचं वगैरे दाणा हे ते. आणि आज आपल्याला स्वयंपाक पण नाही करावं लागत घरी, आईकडे जेवण आहे माझ्या. पाय व ते बाबांना काय आणलं व? ते सांगितलं काय बाबाला सामान आणायचं? आपण चाललो होतो ना जाण्याले, चांगलं लागते काय? नाही ना आई, मी कशाला सांगू. ती आई आली होती की काल माझी, आईनं पाहिलं मग पाठवलं. आईनं सांगितलं बाबांना आणून दिलं. बाबा गेले मग किराणा घेऊन, म्हणे योगीजण या म्हणे. मग असं काय व? बरं चाल मग. मी आंघोळ झाली, तुझी झाली? हो माझी झाली. चाल मग पूजा कर आणि चाल मग भरकन. ते आईला काही करू सरू लागू, एकटी बाई आहे. चाल लवकरच चाललं जाऊ. आणि किशोरले व मग फोन केला का त्या बाबानं? हो आई, किशोरजीला फोन केला, संध्याकाळी येतील किशोरजी. चला तुम्ही आता. येतो होत आई, येता येईन मग आता एखाद्या वेळेस. आता आपलं नेहमीच बोलणं होत राहील. हो ग तेजस्विनी, येत जाय. माझ्या लहान बहिणीसारखीच आहेस तू. येत जाय, बसत जाय. तेवढंच मला पण करमते, तुला पण करमते, दोघी पण घरीच असतो आपण. येत जाय. हो ताई हो.